आता एक महत्त्वाची बातमी, दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सुरू आहे। महाराष्ट्रातील लोकसभेच्या 25 जागांबाबत इथे चर्चा होत आहे। 14 तारखेला पुन्हा भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे। महाराष्ट्रातील लोकसभेच्या 25 जागांबाबत यामध्ये चर्चा होत आहे। 14 तारखेला यानंतर पुन्हा एकदा केंद्रीय समितीची बैठक होईल। महाराष्ट्रातील काही लोकसभेच्या जागांचा पेच आहे, जो महायुतीमध्ये असलेल्या वेगवेगळ्या मतांमुळे सुटत नाहीये, त्याबाबत एकमत होत नाहीये आणि त्याबाबत भाजपच्या या समितीच्या बैठकीत चर्चा होते आहे। तर ही बैठक आता संपत आलेली आहे आणि त्या बैठकीत नेमकं काय घडलं हे जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी सोमेश कोलगेकडून। सोमेश, काही ठरू शकलंय या बैठकीमध्ये लोकसभेच्या 25 जागांबाबत? नाही, सध्याची जी माहिती मिळते अश्विन आपल्याला, त्यानुसार फक्त 25 जागांवरच चर्चा झालेली आहे। भारतीय जनता पक्षाच्या ज्या नेहमीच्या भाजप लढत असलेल्या 23 जागा आहेत लोकसभेच्या, त्यासह यावेळी फक्त चंद्रपूर ही एक अधिकची जागा त्यात ऍड झालेली आहे आणि त्यानुसार एकूण 24 ते 25 जागांवर चर्चा झाली आहे। बारामती दरवेळी भारतीय जनता पक्ष लढायचा, पण यावेळी अजितदादा सोबत असल्यामुळे बारामतीची जागा ही अजितदादांसाठी सोडण्यात येणार आहे। आणि जो अंदाज आणि ज्या प्रकारची माहिती समोर येत होती वारंवार की एकनाथ शिंदेंना अतिशय कमी जागा मिळतील, अजित पवार गटाला अतिशय कमी जागा मिळतील, तर ती माहिती अतिशय चुकीची आहे असं आपल्याला कळतंय। एकनाथ शिंदेंना सुद्धा 10 ते 12 जागांपेक्षा जास्तच जागा मिळतील आणि अजित पवार गटाला सुद्धा जास्त जागा मिळतील। भाजप ज्या परंपरागत जागा लढतोय त्या जागा लढेल आणि त्यासह अधिकच्या फक्त 3 ते 4 जागांवर भाजप दावा करेल। त्याऐवजी इतर ज्या जागा आहेत त्या सगळ्या या अजितदादा गटाला आणि एकनाथ शिंदे गटांना वाटल्या जातील आणि त्यांना त्या जागा दिल्या जातील अशी माहिती आपल्याला मिळते। त्यानुसार आज भाजपची केंद्रीय निवडणूक समितीकडे एकूण 24 जागांवर चर्चा झाली आहे। यामध्ये भाजपचे जे महाराष्ट्राचे प्रतिनिधी सहभागी झाले होते, रावसाहेब दानवे पाटील असतील, सुधीर मुनगंटीवार असतील, चंद्रकांतदादा पाटील असतील, हे सगळे बैठकीतून बाहेर पडलेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय निवडणूक समितीचे सुद्धा सदस्य आहेत, त्यामुळे ते सगळ्या राज्यांच्या चर्चांमध्ये सहभागी असणार आहेत आणि सगळ्या राज्यांच्या चर्चा झाल्यावरच ते बैठकीतून बाहेर पडतील। ठीक आहे सोमेश, धन्यवाद या अपडेट्स बद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।